राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावळ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय रुदास महाराज की जय मनोरथम धारकम ये जातिं मानसा पुरे पडिले मुंचेष्टम दूधतम पाहे. कारण माऊली 11व्या अध्यायामध्ये ज्याप्रमाणे भोपळा पाण्यात टाकल्यानंतर बुडतो उतरते तरंगतो बुडतो तस हे मन काय सर्वकळ ठिकाणी पडत आहे. ज्ञानोप करायला त्या ओवीमध्ये म्हणायचं आहे. ओवीचा सरळ अर्थ आहे. थोडा वारकरी संप्रदायाप्रमाणे थोडा पर्याय द्यायचा असतो. आज या ठिकाणी आपली कार्तिक वारी आषाढी वारी निमित्त आज या ठिकाणी आपलं अखंड हरिनाम सप्ताह आणि ह्या सप्त्याची माझ्याकडे तिसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण खाडे महाराज यांनी 1 महिन्याच्या अगोदर सेवा घेतलेली आहे. त्यांना माहिती आहे महाराजांना गुरुच्या सर्व्हिस मधून महाराजाला काही जमणार नाही पण आधी सेवा घ्यावी असं महाराजांनी आधी महिन्याच्या अगोदरच मला तारीख दिलेली आहे. तसेच आमचे सोनवणे महाराज त्यांनी पण सांगितलं महाराज तुम्हाला सेवा जाऊन करावीच लागल. महाराज म्हणले तर महाराजांची सेवा मला अशी देते कालची सेवा देऊ माझ्याकडे हा जोडून विनंती करू कालची सेवा होती. परंतु सोनवणे महाराजांना सांगितलं सर माझी नोकरी आहे तुम्ही मी सर्व्हिस केलात मी सर्व्हिस करतोय आता तुम्हाला सर्व्हिसचं माहित आहे. महाराज म्हणले तुम्ही शनिवारची सेवा करा आणि सेवा माझ्याकडे आलेली आहे. तसंच सर्व श्रोते मंडळी आता ह्यांच्या पुढे खाडे महाराज चौकदार महाराज काय ज्ञान पाजाव आहे. मज पामराय काय थोरपणा पायाची वाणे पायावळी काय तुमच्या पुढे मी सांगा. कारण काही तिथे आडत झाडतो ना तसं काम आहे. तुम्ही ब्रह्म व्यक्ती आहात तुमच्यापाशी काय ज्ञान पाजणार आहे. तसेच माता आलेल्या माता भगिनी त्यांना पण माझा कोटी प्रणाम. तसंच तुकोबायांचा अभंग आहे देवाच्या पायी देई मन पुढी नको धावू ओळी इंद्रियाच्या. तुकोबराय म्हणतात की बाबा आहे म्हणा नको नको म्हणा. वा चोपकार असे चोपकार मला पाहिजे माऊ प्रमाण देणारे. हा नको नाही म्हणत
असं पैका चेष्टा नाही मी बोलतोय ते असे प्रमाण देणारी माणसं पाहिजे. हो दिसतो वा ह्या कानानं ऐकायचं आणि या कानानं सोड नको. दुसरं प्रमाण आहे बघा सोनाराने फुंकले नळी फुंकली सोनाराने इकडून तिकडे गेले वारे असे माणसं नको मग. तत्वज्ञान बोलणारी पाहिजे. खरं मला सांगतो ना मला बोलणारी माणसं फार आवडतात. त्यामुळे मोरीदाईला माहिती आहे कधी मी फोन करू द्या महाराज जागेच असतो. काय करतो महाराज ग्रंथ असं कीर्तनाचा अभ्यास असा चालू असते माझं काय म्हणजे माणसानं सावध राहावं. सावध झालो आलो हरीच्या जागरणा. सावध राहावं माणसं कुठल्या गोष्टीमध्ये. कारण तुकोबरा म्हणतात देवाची अपाई देही मन बुडी नको दाऊ ओढी इंद्रियाच्या. कारण ते म्हणा का धावतोस बाबा एवढं का पळतोस पण सगळ्यात जास्त पळणार कोण आहे. हा वर चोखतो विणेकरी आमचं असा विणेकरी मला पाहिजे होता खाडी महाराज अशी विनंती पाहिजे. मन परंतु ह्या मनाला तुकोबराय आवडतात. हे सांगतात हे म्हणा पळू नको रे बाबा पळू नको. परंतु मनाकडे आवडायचं असेल किंवा थांबवायचं असेल त्याला 4 कृपा पाहिजे. विश्व कृपा पाहिजे शास्त्र कृपा पाहिजे आणि संत कृपा पाहिजे साक्षात्कार कृपा पाहिजे. कारण का विश्व कृपा होते शास्त्र कृपा होते संत कृपा होते पण साक्षात्कार कृपा होत नाही. कारण तुकोबरायचे बंधू म्हणतात म्हणू राजा एक ध्येय पुरे असे नांदून दयाचे दोन्ही नारे पुत्र पुत्र संपन्न वारे त्यांनी केली कृपा मावरगा. कारण हे म्हणा साक्षात्कार होतो होत नाही असं नाही. संतांची कृपा पाहिजे विश्व कृपा पाहिजे आणि देवाची कृपा पाहिजे. तोपर्यंत हित यायचं. आता महाराजांचा मग थोडा त्रास नाही महिनाभर. हो कारण का साक्षात्कार आहे. खाडे महाराजांच्या मागे लक्षात ठेवा. कारण विश्वाचे मालक ब्रह्मांडाचे मालक तिथं चालले खाडे महाराज मंग ही लक्षात घ्या. परंतु ज्ञानोबराने त्याला ओवीला ठिठवी सांगितले महाराज जैसे चरणे शिळीचे का धावणे वायूचे जळणे आगनीचे बलतेच होय. जैसे चरणे शिळीचे ज्ञानोबराय म्हणतात. एक राजा होता दृष्टांत देतो. राजा होता राजा पण राजाने काय सांगितलं एखादी शिळी जर कुणी चरून आणली पण राजवाड्यात आली पण दुसरं त्याला हात लावायचं तोंडावर धरली चारा तिने जर खाल्ली तुला बक्षीस मिळणार नाही आणि नाही खाल्ली तर 20,000 रुपये बक्षीस. एक जण उठला महाराज मी आणतो मला शिळी चालून. शिळी चुरली गेली महाराज आणि शिळी गेल्यानंतर दिवसभर चालली. शिळी कैट झाली. शिळीला उचलून आणलं उचलून राजवाड्यात ठेवलं महाराज. राजाला सांगितलं राय साहेब 20,000 रुपये काढा. पुढलं लिहिलेलं ऐकले का तू. शिळीनं जर चारा खाल्ली 20,000 मिळणार. ठीक आहे आणली मला मी तिची गड्डी आणि शिळी एवढं खायला शिळीच जात आहे खायली. म्हणला दुसरा म्हणला माझ्या मित्राचा अपमान झाला म्हणला उद्या शिळी मी चालून आणणार. काय म्हणला
शिळी मी चारून आणणार. उठला महाराज, स्नान केलं. स्नानाचे 2 प्रकार. एक स्नान, 2 तांबे इकडे गेले, 2 तांबे, ती एक स्नान. आणि भगवंताचं नाम घेत स्नान करतो, ती एक स्नान. 2 स्नान सांगितलं. स्नान केलं महाराज. हनुमंतरायाचं दर्शन घेतलं. शिळी सुरली, पाटलाच्या शेतात शेंगात शिळी सुरली. शिळी गच बघली 5 वाजली होतो. शिळीला ढकलीत आणलं राजवाड्यात. राज्य सरकार काढा 20,000 रुपये. पुढला ऐकले, मेथीची भाजी पुरी धरली. शिळीने खायला जाऊ. तिसरा म्हणला मी शिळी जगून आणणार. बर म्हणला, पट्ट्या म्हणला, मी बी आहे म्हणला, शिळीला बघतो म्हणला. कसं नीला शिळी महाराज राजवाड्याच्या बाहेर 3 किलोमीटर अंतरावर नेलेली. शिळेत नांगरलेलं काळ भंगारचे हातवर मेक मारली. किती मारली? हातवर मेक मारली. आणि पट्टा लिंबाच्या झाडावर चालतात. हिरवा गार पोक करणार. शिळीचा क्लास घ्यायचा, टीव्ही घ्यायची. शिळीने त्या भाजीकडे तोंड केलं, सप म्हणून हाणायचं. सप म्हणून हाणायचं महाराज. अशी शिळीला मारलं महाराज. शिळी म्हणजे माय म्हणजे आता कुठल्या शिळी पडतच राजवाड्यात आहे. मी काय सांगतोय, मला सांगतोय मनाचा विषय म्हणा. शिळी पळत धावतच आली महाराज आणि राजवाड्यापाशी आली. मला आणा भाजी. तरली शिळी नको ग माय म्हणले, दिवसभर क्लास झालाय म्हणजे याचा. शिळीनं हात लावलं. तसंच ही मन आहे. तुकोबर आहे तेच आहे. तुकोबर आहे ते सांगतात, देवाच्या पायी तेही मन उडी, नको धावू उडी इंद्रियाच्या. बाबा इंद्रियाच्या पाठीमागे धावू नको. त्याच्या पुढे ज्ञानोबाने ओळी टाकली. वारा बांधिला मोठे, अग्नी प्रवेशिला उष्टे, समुद्र गोठविला गोटे, परी मन आत्मा विष्टू नये. एकनाथ महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात, काळली तीर्थवत्ता, त्रिविणीची लाभलेली सत्ता, परी मनोग्रहाची वार्ता, तुझ विना च्युता घडवून केले. त्या काय काय करीती मना, परिके परी नायके नारायणा, करुणे त्याचे करी विना, पतनाशी आधारिले. कारण हे म्हणा तुकोबराच्या मनाला सांगतात, आवडतात बाबा हे म्हणा. त्या पाठीवर थाप थापडली. कारण सातारा जिल्ह्यामध्ये ना महाराज एका सनईचा कार्यक्रम आहे, मनाचा मी सांगतो बघा. आणि आपली तिथल्या महात्म्याला वाटलं आपली परंपरा चालू राहावी म्हणून त्याला 2 मुलं होते. कोण? राम आणि श्याम. म्हणजे श्याम ही आपली परंपरा आहे, ही परंपरा चालत राहावी म्हणून म्हणले सनयान. आणि सनयान म्हटल्यानंतर सनयान आणली ना महाराज. सनई आणली आणि बापाने म्हणजे वाजीव नाही वाजीवणार. बाप लेकाचं भांडण विकोपाला गेलं महाराज. बाप पहिला खाल्लेला मजबूत, खाली चपती खाल्लेला मजबूत, उचललं पूर्ण आपटलं बसला बापाने. मला वाजीव ना नाहीच वाजीवणार.
तोंडात घातली महाराज पिपाणी. पिपाणी तोंडात गाठल्यानंतर त्या टायमाला पोरगा हसालं. म्हणा बाबा कितीही जर मारले आणि पिपाणी तोंडात जर घातली षटकार पट्ट्याच्या हातात फुकाचा का न फुकायचं. तसं तुकोबा म्हणाला हे म्हणा कुठं पळतू म्हणजे एवढे पळून पळून मग सर्वांशी करुणी सेवा अभिमान सांडून पांडवा ते पाय देऊनी याची का दैवा पात्र झाले. कारण का समुद्र मंथन झालं. समुद्र मंथन झाल्यानंतर त्याच्यामध्ये 14 रत्न निघाले. बरोबर खाली मला 14 रत्नामध्ये लक्ष्मी पण होती. लक्ष्मी आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून प्रत्येक जण महाराज अपेक्षा करीत होता. महाराज टाळकरी माळकरी कीर्तनकार पकवाद वादक सोबदार प्रत्येक जण अपेक्षा करायचे. काय करायचे लक्ष्मी आम्हाला मिळावी. त्या टायमाला लक्ष्मीने काय केलं इंद्रदेव चंद्रदेव सूर्यदेव सगळे देव होते महाराज लक्ष्मी पाहण्यासाठी. आणि त्या टायमाला लक्ष्मी आली महाराज स्वतःच्या पदरचा हार घेऊन आली. आता कीर्तनकाराला हार जर नसला ना कीर्तनकार रागला करतो तसं नव्हतं मला. स्वतः हार घेऊन आली. हार घेऊन आल्यानंतर भगवंताकडे पाहिलं. भगवंताने वाकडं तोंड केलं. दोनदा तोंड वाकडे केले बघा भागवतामध्ये विषय आला महाराज. कारण तेवढा विषय सांगायला वेळ नाही. महाराजांना टायमिंग दिला 1 तास मला प्रवचन तेवढाच विषय सांगा. कधी कोणी कीर्तनला जर भेटलं तुम्ही सांगा तो विषय पूर्ण करीत इच्छा पूर्ण करेल. आणि महाराज भगवंताच्या गळ्यामध्ये हार गाठले. परंतु भगवंताच्या अगोदर गोकुळामध्ये आले. कुठं आले गोकुळामध्ये. भगवंत ज्या अवतारा गुरु राखण्यासाठी निघाले त्या अवतारा आई साहेब म्हणल्या मी बी येणार नाही येता येणार. म्हणजे का म्हणजे त्या गोमातेला विचार आली. मला सांगितलं गोमातेला विचार. आणि लक्ष्मी माता कारण का लक्ष्मी मारायची. कोणाला श्रीमंत करायचं कोणाला भिकारी करायचं तिच्या हातात आहे. मला लक्ष्मीच्या हातात आहे. आपल्या हातात काय नाही. त्या टायमाला ती लक्ष्मी गोमातेचं दर्शन घेतलं. माते तिच्या अंगामध्ये 33 कोटी देव आहेत. कुठं तर मला जागा दे. तिला सांगितलं जागा द्याला म्हणजे कुठं जागा शिल्लक राहिली नाही. एक जागा शिल्लक आहे. कुठं बोलत चला एकट्या कुठं चालून घेऊन कुठं जागा शिल्लक आहे. गाईच्या शेणामध्ये. कुठं जागा शिल्लक आहे शेणा जागा शिल्लक. कारण का आमच्या माता भगिनी पहिल्या काळी आता सोडून द्या. आता काय आहे परिस्थिती निघाली त्याच्यामुळे आता सारवाचा विषय राहिला. सकाळी माता भगिनी उठायच्या गोट्यामध्ये जायच्या त्या शेणाचं दर्शन घ्यायच्या आणि मग शेण उचलायच्या. कसं करायचं आजीच्या वयाला माहित असेल. आणि ती सारवायच्या महाराज. तिथं लक्ष्मीला जागा दिली. तिथं लक्ष्मीला जागा दिली म्हणून माऊली म्हणतात धनाडे कोणी आदितिका तवा ते मानिती आवश्यका आपण पाद वेद पाठक शास्त्रका सात्विक संपन्न होईजे. कारण का म्हणून माऊलीच काय म्हणतात घरी झाला लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्याचा नाश झाला. कारण का ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास आहे त्या ठिकाणी दारिद्र्य राहत नाही. ज्या ठिकाणी आपला सप्ताह चालू आहे त्या मात्र थोडं वर्णन करतो.
मनाला सांगतो आपले रोहिदास महाराज अशी लाईन लागली होती चपला शिवण्याची. 1 पैसा द्यायचे चप्पल शिवून घ्यायचे. पण एक बामण होता महाराज तिथं लाईन सोडून तो महाराजापाशी आला आणि महाराजाला सांगितलं मला 10 रुपये घे पण चप्पल माझ्या आधी शिव. काय सांगितलं? 10 रुपये घे पण चप्पल माझ्या अगोदर शिव. महाराजांनी सांगितलं जो लाईन सोडून बाहेर येतो त्याची चप्पलच मी शिवीत नाही. कोण म्हणले? रोहिदास महाराज. चप्पल मी शिवीत नाही द्यायची. बरोबर बामण त्या लाईनीमध्ये उभारला महाराज. लाईनने आले आणि लाईनने आल्यानंतर प्रमाण आहे महाराज इथे. 2 मिनिटं. लाईन आली महाराज. सिंहासन पर्व काय महाराज? पर्वणी. हा ही मला भट. हा भट आणि नावी ह्याचा फार मोठा अधिकार असतो महाराज त्या काळात. आणि त्या टायमाला महाराज तिथं कळत नाही ना मला तुला पर्व काय आहे म्हणजे काय म्हणजे आम्ही स्नानाला निघालोय. मग स्नानाचं सांगितलं तुम्हाला. पण जाता जाता म्हणले गंगे मातेला काय करा म्हणले 1 रुपया द्या. आणि ती ब्राह्मण देवता गंगेला स्नान केल्यानंतर त्या गंगा मातेने आमच्या रोहिदास महाराजांचे पैसे वरच्या वर झेलले आणि त्याला सांगितलं ज्या महात्म्याने हे पैसे दिलेले आहेत ते पैसे सोन्याचं कडे घेऊन देऊन सोन्याचं कडे देऊन हा महाराज सोन्याचं कळ घेतलाय घरी पळत आला. हे वंदना बायकोनं वंदना तिथे कोण वंदना असत माझं नाव घ्यायचं मला वंदना 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 पळत दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर या महात्म्याने काढलं ना मला ब्राह्मण होते ना की म्हणलं अगो पण बाई सात्विक होती. ब्राह्मणाची जर असेल सात्विक भाव होता मला तिच्यापाशी. तिला सांगितलं आपल्याला काय करायचंय. लोकांचे म्हणले आपण काय करायचे लग्न लावायचे मंगलाष्टिका म्हणायची ह्याच्यावर आपली उपजीविका वागते. हे काय करायचं हे राजाला देऊन टाका. ती वस्तू राजाला दिली महाराज. राजाने सांगितलं म्हणला 50,000 रुपये घेऊन जा. ब्राह्मण तो ठेवतो जरा 50,000 रुपये आणि 50,000 घेत असले महाराज घरी आला. परंतु राजाच्या पत्नीने सांगितलं मला असंच पुन्हा म्हणले काय पाहिजे. परत ते ब्राह्मण देवता रोहिदास महाराजापाशी आले आणि महाराजांना सांगितलं मला अजून कंगण पाहिजे. प्रमाणे बघा मन चांगलं कटोटुमी गंगा. आणि तुझं मन चांगलं असतं ती वस्तू माझ्यापाशी आणून दिली असती. तू राजाकडे का नेला. आणि महाराजांनी ते आपल्या चप्पल शिवतो ना आपण कुंड होतो महाराज. कारण मी सांगायला बरं का चपला करतो मी काय ते नोकरी करून चपला करतो लक्षात शिवतो जुने मोरी द्यायला माहिती. आता इथून गेले नंतर मध्येच करायचं बाकीच करायचं नसते माझ्या. आणि त्या कोंडामध्ये हात गाठल्यानंतर पुन्हा कड बाहेर निघाला महाराज आणि ब्राह्मण देव त्याला देऊन टाकलं. आणि दिल्यानंतर
कारण का ह्या मनाला सांगतात रोहिदास महाराज हे म्हणा इकडे तिकडे पळू नको रे बाबा, तिकडे तिकडे पळू नकोस. कारण का हे मन लय विचित्र आहे महाराज. चांगल्या गोष्टीकडे कधी येत नाही. आता वारीला चल म्हणलं नगच म्हणते, आणि बाकीच्या ठिकाणी चल म्हणलं ना लगेच मन बघा एका मिनिटातच मन पोळते. मला लय मन विचित्र आहे. कारण का साधू संत महंत सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी सगळे सांगतात बाबा या मनाच्या पाठीमागे नका. लय मन विचित्र आहे. कारण ह्या मनाच्या जर पाठीमागे जर पळाले तर त्या बाबापाशी पोचू शकणार पोचणारच नाही. कारण ती मन आहे, मन. म्हणून माऊली म्हणतात वर बांधले मोठे आग्ने प्रविशले उष्टे समुद्र गोठविला गोटी परी मननात्मा निष्ठो नाही. कारण का मनाला नाही जमणार. कारण आपल्याला मागच्या 5-6 वर्षाच्या खाली जे बेजार केलं कोरोनाने बेजार केलं. तिकडून फोन आला तिकडे फोन करत आहोत तुमच्याकडे डॉक्टर चांगले आहेत का. डॉक्टरचे 2 प्रकार. काय काय डॉक्टर असे त्यांच्या गळ्यामध्ये सदा विजयाचाच हार मिळतो महाराज. काय काय डॉक्टर असे आहेत गुलालच घेऊन जावं लागतं. काय काय डॉक्टर असे म्हणजे या आणा म्हणजे अण्णा आपल्याकडे आला की पेशंट आणलं. पेशंट महाराज पेशंट आणल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झालेले आहे आणि उपचार चालू झाल्यानंतर तो आजारच कमी होईल. डॉक्टर रोज यायचे पाहायचे निघून जायचे. म्हणजे आतापर्यंत प्रत्येक वेळा माझ्या गळ्यामध्ये विजयचीच माळ मिळाली आहे, माझा विजय झालेला आहे असं ह्या पेशंटला होतच काय. 21व्या दिवशी डॉक्टर स्वतः तिथे गेले आणि त्या पेशंटला पाहिलं आणि खिडकी होती, खिडकीमध्ये दवा होता म्हणजे मेडिकल औषध. पहिल्या दिवसापासून आणलेलं जे मेडिकल होतं तसंच होत. डॉक्टर म्हणले ह्या मुडद्याने औषधच खाल्लं नाही नीट कसं होईल. तसं ह्या मनाला कितीही सांगितलं. आता सकाळीच आम्ही काय बायकोनं पूर्ण म्हणलं तर आपण आळंदी जाऊ दर्शन घेऊ म्हणलं. ठीक आहे म्हणलं. काय का भगवंताची अडचण मोदीताई झोपल्या होत्या. मन सांगतो मनाला सांगतो विषय बाकीचा विषय नाही. मोदीताई काय महाराज म्हणजे झोपले म्हणजे उठा मला जागा आळंद जायचं आहे लगेच खाली. मन बघा ना कसं लगेच मनाला सांगितलं चला वाघमारे महाराज चालेल आपण जायला पाहिजे. की सगळ्या जी गोष्टी आहेत हे सगळ्या गोष्टी मनावर आहेत. सगळ्या गोष्टी मनावर आहेत. कारण साटणा म्हणजे गाव आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये. वाटाणा आहे बघा वाटाणा. साटणा सटाणा 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 सुगर मोठ साटणा नाही सटाणा गाव आहे महाराज. सटाणा साटणा साटणा त्या गावामध्ये महान भागवत भक्त यशवंतराव म्हणून महान वारकरी निष्ठावंत भाव भक्ताचा सो धर्म
निर्धार वर्म चुकू नये, निष्ठावंत व्हावं. परंतु त्या सरकारी अधिकाऱ्यामध्ये नोकरी असल्यामुळं कचेरीमध्ये, मामलेदार कचेरीमध्ये नोकरीला असताना त्यांनी आग्रह केला, जसं आपल्याला वारी निघाली ना 24 नंबर दिंडी, मला 24 नंबर दिंडीमध्ये जायचं आहे. त्यांनी काय सांगितलं, मला 24 नंबर दिंडीमध्ये जायचं आहे, तुम्हाला तेवढ्या दिवस सुट्टी मिळणार नाही. ठीक आहे म्हणले. आणि त्या टायमाला त्यांनी म्हणले, उद्या एकादश, आज दशमी, एकादश आणि बारस, 3 दिवस तर सुट्टी द्या. ते इंग्रज अधिकाऱ्याला सांगितलं 3 दिवस मला सुट्टी द्या. सुट्टी तुम्हाला मिळणार नाही. पण निष्ठावंत वारकरी होते. मामलेदार कचेरीला टाळाच लावला, गीतेला पताका, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. नाशिकच्या कुठं आले, रेल्वे स्टेशनवर आणि नाशिकहून निघाले, रेल्वे मध्ये बसले, कुर्डवाडला उतरले आणि कुर्डवाडवरून पंढरपुरामध्ये आले. चंद्रभागेचं स्नान केलं, नगर प्रदक्षिणा घातल्या, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलेलं आहे, गरुड खांबाला मिठी मारली. सांगू संतांच्या गोष्टी, संत महात्म्याच्या काय झालेल्या आहेत, एकमेकाच्या भेटी झाल्या. आणि महाराज निघाले पुन्हा गावाकडे. आणि गावामध्ये आल्यानंतर कुठं आले, कुठलं गाव, सटाणा. सटाणा वटण नाही का, सटाणा. सटाणा गावामध्ये आले. तिथं आल्यानंतर जो इंग्रज अधिकारी होते त्यांनी हार घेऊन तिथं उभा राहिले. म्हणजे आपल्यावर आता मेमू निघणार, पगार कट होणार. त्यांनी विचार केला महाराजांनी. आणि त्या टायमाला हार घातला महाराजांना. इंग्रज अधिकाऱ्यांनी दर्शन घेतलं. वा महाराज, वा महाराज, 30-30 वर्षे, 40-40 वर्षे जे निकाल होत नव्हता किंवा निकाल लागत नव्हता, त्याचा तुम्ही निकाल लावला 3 दिवसामध्ये. 3 दिवसामध्ये निकाल लावला. महाराज म्हणजे मी तर वारीला गेलेला माणूस, कसं काय निकाल मला. कारण का विश्वाच्या मालकानं रूप घेतलं, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता काम केलं भगवंताने. आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याला सांगितलं, कसं काय म्हणजे, मी तर वारीला होतो, पण मी खराच निकाल दिलाय का, तर रजिस्टर पाहू द्या. त्या रजिस्टर मध्ये महाराजांच्या सह्या होत्या. महाराज बुक्का होता आणि तुळशीच्या मंजुळा होत्या. काय वारी ताकद का साधे. तर वारी लक्षात ठेवा महाराज, वारीला जर आपण तुम्ही आम्ही गेलो, 1 रुपया करार होता बरं का पहिला. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1 रुपया आपल्याला करार होता. पंढरपुरामध्ये, आळंदीमध्ये, देवमध्ये यायचं म्हणते. आणि त्यावेळेस निळोपरायांचे काय भजनी मंडळ, त्याचं नाव आपल्याला माहित नाही,
त्यांनी तिथं महाराज मोर्चा काढला आणि मोर्चा काढून पताका उलट्या केल्या आणि पोलिसाला मारायला सुरुवात केली. पोलिस पुढे पळायचे, वारकरी मागे पळायचे. तिथले लोक म्हणायचे काय चाललंय, काय चालू आहे. त्या टायमाला यशवंतराव चव्हाणांना पत्र लिहिलं, 1 रुपयाही करार वारकऱ्यांचा बंद करायचा, परंतु माझे जे वारकरी आहे गात जाग गात जाग गात जाग, माझे वारकरी गात 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 भजन करत 18 ते 20 दिवस पाऊस वारा ऊन पाहत नाही. ते वारकरी आमचे येतात, हा मंत्री जीप मध्ये येतो, गाडीत बसतो आणि पूजेचा मान त्याला पूजेचा मान त्याला. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पत्र गेलं. यशवंतरावांनी सांगितलं की मंत्र्याबरोबर वारकऱ्याची सूर्या काय होईल, पूजा होईल. परंतु वारकऱ्याची कोण मंत्र्याची पत्नी, वारकरी वारकऱ्याची पत्नी, त्याच्यात 5 होत निघाल दसकट निघाल. पुजारी बसतो बस उभा असतो, पुजारी असतो महाराज. टाइम झाले महाराज, बरं ठीक. कारण तिथं मान चालू झाला महाराज वारकरी. विश्वाचे मालक, ब्रह्मांडाचे मालक, हे लक्षात घ्या. पंढरपुरामध्ये नव्हते. कुठे मला तिकडे राजाने हा त्या राजा बिदरच्या राजाने, बिदरचा राजा, त्या राजाकडे भगवंत होते महाराज. विषय सांगला वेळ नाही, महाराज 5 मिनिट दिले तेवढ्या दिवशी मला बरोबर काय. विजयनगरीचा राजा बिदरचा वास्य होता. कारण का बिदरच्या वास्य लक्षात घ्या. पंढरपूरचे नामदेव महाराजांचे वडील मूर्ती आणली. ती विषयी मला सांगितले, नामदेव महाराज विषयी म्हणायचं. नामदेव महाराज बिदरच्या राजाकडे नोकरीला होते. त्यांना 18 घोडे होते, 18 घोडे बसायला. आणि नॅचरल असं संकट पडलं पंढरपुरामध्ये. भला मोठा दुष्काळ पडलेला आहे, पाणी प्याला नाही. एक ब्राह्मण देवता त्याची पत्नी रस्त्याने चाललेली आहे आणि नामदेव महाराजच्या घरापाशी तहान लागलेले आहे. पण वारकऱ्याचं घर दिसते, पाणी प्याला का, जय अरे जय अरे, पाणी मिळेल का म्हणजे बसायला. बसायला आसन टाकलं महाराज. झाली संताची आसने, बसायला बसायला आसन टाकलं. तांब्यावर पाणी आणलं महाराज. गुळाचा खडा आणलेला आहे, हात जळले. ते वारकऱ्याच्या घरी आला. 2 तास जेवण नाही ना, आम्हाला नाही नाही जेवण जायला पाहिजे. ताट वाढून आले महाराज आणि ताट वाढून आल्यानंतर जे ब्राह्मणाची पत्नी आई साहेब होत्या, घास घेतला, मुखापाशी घेतला आणि डोळ्यातून पाणी आलं. आई साहेब का रडता? शूद्राच्या घरचं अन्न आवडलं नाही? महाराज महाराज महाराज
7 दिवस माझे मुलं काय उपवासी आहे, त्यांना खायला काय नाही. म्हणजे घेऊन जा त्यांच्यासाठी. 2 कटुडे बांधले महाराज, दोघांच्या डोक्यावर दिले. आणि तुम्ही आम्ही विचारलं कुठून आणलं, महाराजच्या घरी लाईन लागली. महाराज लाईन लागली आजची. जेवढं होतं तेवढं महाराज वाटून टाकलं. पुढे भांडार धाऱ्याचा तो माल, मी तो हमाल भार वाहे. भांडार बोललं, वाटून टाकलं महाराज, काही ठेवलं नाही. बिदरच्या बादशाला कळल्यानंतर बिदरच्या बादशाने काय केलं महाराज, बेड्या ठोकल्या हातामध्ये. आणि बेड्या ठोकल्यानंतर बिदरला जात असताना हात जोडले. एक वेळा त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊ जा. एक वेळा छोड़ देव, जान देव भगवान के पास. दर्शन घेतलं महाराज भगवंताचं. माटी माग पाहिलं, कन्या सासुरसी जाय मागे परतोने पाये. कारण का मुलगी जावता सासरा काय करते, कुठं माग परत पाहते. तसंच महाराज पाहायला बिदर मध्ये आणलं महाराज. विश्वाच्या मार्गाने पाहिलं महाराज. विट्यावरून उडी मारली आणि बिदर मध्ये आले. घोळा घोळा वाजते टाळ, घोळा घोळा वाजते टाळ, झना झना नादीर टाळ, झना झना नादीर टाळ. उदय झाला पायरी वेळ, उदय झाला पायरी वेळ. उडवाजा कैसा वासुदेव बोलतोय बोल, कैसा वासुदेव बोलतोय. बिदर जाग केलं, बिदर जाग केलं महाराज. आणि बिदर जाग केलं राजापाशी गेले. त्यांनी केलेला सत्कर्मासाठी केलं, त्यांना सोडून द्या. काय सांगितलं, सत्कर्मासाठी केलं सोडून. त्यासाठी काय आणलं, भगवंताने कमरेची महाराज बटवा काला तुझ्या भाषेत सांगायला ठरवलं. आणि पलटी केलं. खळा खळा ओतिल्या मोहरा, खळा खळा ओतिल्या मोहरा. त्याची मोजोने पावती करा. आणि म्हणजे कुठून आणलं चोरून, अरे चोराची जात नाही आमची, सोडून दे. आणि महाराज दिवस दिलं सोडून. पण तसं नको, राज लोकांवर आपला विश्वास नाही, मंत्र्यावर कुठला विश्वास नाही. आश्वासन देतील पण ती पुरे परिपूर्ण आपलं जायचं ना, आपलं काय ते योग्य करायचं. विषय आलाय मग सांगतो मी, लक्षात तुमच्यावर लिहून पाहिजे म्हणजे लिहून. आणि त्याच्यावर मुद्रांक मारून पाहिजे, मला मुद्रांक शिक्का मारून पाहिजे. आणि महाराज शिक्का मारून चला मालक, मालक वेळेस बघा रे भगवान पळत पळत निघाले महाराज. आणि निघाले महाराज. भगवंता माझ्यासाठी तू महाग झाला, उचनेचं काही नाही भगवंता. सृष्टी भाव भक्ती दे कोणी देवा माझ्यासाठी महाग झाला. आणि महाराज 2 दिवस राजा थांबला. तिसऱ्या दिवशी राजाने सांगितलं म्हणजे चला पंढरपूर, चलो पंढरपूर. आणि महाराज बेल दाबी तुमच्या भाषेत सांगितलं. दरवाजा उघडला त्या टायमाला मी आता काहीच केलं नाही, काही केलं नाही मी, आता काही केलं नाही. अरे जो माझ्याकडे आला तो मला दाखव. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही
नाही कळला वेदा नाही कळला कानडा राजा पंढरीचा. सांगितलं माझ्याकडे जे आला तो पाहिजे कसा, मिशावाला पाहिजे, हातात काठी पाहिजे, खांद्यावर घोंगडं पाहिजे, असला पाहिजे मला. भगवंताने रूप बदललं. मत्स्य कच्च वराहा परशुराम राम कृष्ण अवतार घेतले, पण म्हणले हे अवतार मला नाही. माझ्याकडे जो आहे तोच मला पाहिजे. कारण का भगवंताला ते रूप घ्यावं लागलं, बिदरच्या वात्स्याला तो दर्शन द्यावं लागलं आणि ह्या मातृणाला दर्शन. एवढी ताकद म्हणजे जो मनानं करेल, तुम्ही जी इच्छा करताल ती गोष्टी त्याला प्राप्त होणार. ही ताकद कशामध्ये, त्या नामात आहे. कशा ताकद आहे, त्या नामामध्ये ताकद आहे. कारण का गगनावणी वाढ, मग नाम जर एवढं मोठं आहे, ज्ञानोबा म्हणतात गगनावणी वाढ नाम आहे. देव किती मोठा, देवा देव किती मोठा. कारण का त्याचा अंत कोणाला लागला नाही. आणि जो नाम चिंतन करतो ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ आहे, आणि माळ घालत जाऊ खाडी मारा आपण जर नसेल पण आपण करत, तवाशी भगवंताची भेट होणार नाही. कितीही जटा, कितीही सत्य करा, कितीही वाऱ्या करा, नाही भेटणार. नाही नाही, कारण तो भेटणारच नाही. अहो हा जो माझ्या माता बहिणींना बोलतो मी, रात ना दिवस लक्षात ठेवा, मी शास्त्र चालतोय महाराज, ग्रंथ चालतोय, आमच्या कधी अंगात आलं नाही. हाडाचे काटे काढे झाले आमचे. आमचं मोरेबाईचा मला विषय यांना काढे दिवशी झाला, ज्याला मी 10 वर्ष अमृत पाजलं त्याच बाईच्या अंगात यात बाई म्हणते महाराज ती सोडून द्यायची. कारण का प्रवर्ता आपण हम वा गया सोम वा गया देव नगर वासिले सावध होनी भजनी लागा देव करा. कारण आता ह्याच्यामध्ये मला तुझे पुढे घ्या अभंगा म्हणजे सोडवायचं म्हणणं ना, लय पुढे आतमध्ये कारण अहम म्हणजे अहंकार तुमचा आहे ना, पोचण्यासाठी तुमच्यापैकी अहंकार आहे. एक अभंग पाठ झाला ना, माझ्यासाठी बसण्याच नाही. कीर्तनकार झाला ना, माझ्यासाठी कीर्तन मी पाना चलत नाही. माऊलीला तर अजिबात आवडत नाही ना. अहंकार जराही सण जमत नाही वारकरी संप्रदायामध्ये, आणि अहंकार नाही म्हणूनच हा वारकरी संप्रदाय फक्त पुढे गेला. बाकीचे संप्रदाय लयाला जे गेले ह्याच कारणाने गेले. अहंकार आहे प्रत्येकापासून, आमच्याशिवाय कुणीच नाही. कारण हे जे महात्मे आहेत महाराज, आता तुम्ही हे ट्रिपा काढतात, त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्यांचा विषय नाही मला सांगायचा, परंतु ट्रिपा काढतात देवा तुझा आहे तुझ्यापाशी, तुझ्यापाशी आहे सगळं. आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये, या संत भूमीमध्ये एवढे दैवत आहे. बाकीच्या ठिकाणी पैसे खर्चून तुम्हाला त्रास भोगावा लागेल.
ज्यावेळेस आम्ही प्रयागला गेलो कुंभमेळ्याला काय त्रास झाला आम्हाला जीवाला, ते मोरीला म्हणे महाराज नकोच आम्हाला काय हे त्रास झाला. इथं त्रासच नाही आहे का त्रास. आलेल्या खाली महाराज म्हणे चहा मागवा, जेवणच लागतं हरिपाठ असतात हरिपाठ असल्या कला हरिपाठ झाली का पंगत महात्म्याची पंगत. संध्याकाळी महात्म्याचे कीर्तन असेल बघा ना आनंद. नंतर पुन्हा जागराचं भजन असेल, पुन्हा सकाळी काकडे महाराज आपल्या खाडेवारांचा काकडा असेल. बघा ना कशी काय सवय ही सवच नाही. जर हित असेल हाराळी वैष्णव मध्ये 24 नंबर दिंडी मध्ये जर मन स्थिर केलं तर तो बाबा भेटल्याशिवाय राहणार. मन स्थिर का मनाला इकडे जाऊ देऊ नका. ए मना, कारण तो कोबरा आहे तर आपल्या गाडीला असते बघा आमचे दैवत. तो कोबरा म्हणतात मनाला म्हणतात आमचे दैवत आहे, मनाला म्हणतात मनाला तो कोबरा लय मन थांबत नाही. मग ह्या दिंडीमध्ये काय आनंद आहे, सगळ्यांशी अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. यारे लहान थोर येते भरते नरनार, सगळ्याला अधिकार. आतापर्यंत हाराळी वैष्णव मध्ये कधी असं म्हटलं नाही तू ह्या जातीचा जीव नको, कधीच म्हटलं. तो अमुक जातीचा आहेस. जर एखाद्या वेळेस त्याच्याकडे वारीची वर्गणी नसेल, मला तर ऐकवण नाही बघा महाराज, खरं सांगतो महाराज, कोणी मला म्हटलंच नाही अजून. आम्हाला हाकडून दिले 24 नंबर दिंडीने. 24 नंबर दिंडीची वाल्याने कधीच हाकडून दिले नाही. कारण का सोमनी सर मला सगळे सांगतात महाराज आम्ही कधीच करणार नाही असं. सर आलेत का नाही, कारण ही ताकद फक्त हाराळ 24 नंबर दिंडी मध्ये आहे. खाडे महाराज मला एक हात जोडून विनंती आहे, जे अन्नदाते असतील महाराज त्यांचं अन्न घ्या, परंतु अन्नाचा गैरवापर करा. चोपदार आज आपले किती जर दिंडीमध्ये 100 माणसं तर जातील ना, 125 माणसं स्वयंपाक करा, 5-25 जेवू द्या. उरलेलं अन्न रस्त्याला टाकून देऊ नका. काय महाराज परिस्थिती, अन्न देणारे देतात महाराज. तुम्ही ज्या अवतार वारी राहील ना महाराज, अक्षरशः महाराज अन्नाची ढिगे पडली नका करू महाराज. म्हणजे सगळ्याला सांगतो मी, तुम्हाला सांगतो असं नाही, सगळ्याला सांगतो. कारण का अन्न प्रब्रह्म आहे. जर तुमचं शिल्लक असेल अन्न, एखाद्या गरीब आतेतीला वाटून टाका. मी बी वाऱ्या काढतो महाराज. माझ्या दिंडीमध्ये एक स्वर्गीय महाराज म्हणणार, त्यांनी अन्न टाकलं होतं. मी त्याला 2 दिवस उपास केला होता. त्या मोरी त्याला माहिती मी अन्न टाकून देत नाही महाराज. नाशिक मध्ये एखादच असते त्या टायमाला उरलेले जी फराळ असेल ना, मी रस्त्याला स्वतः उभारतो, मोरीताई उभारतात. आम्ही रस्त्याला लोकांना प्रत्येक आतीत वार करायला आम्ही वाटाचं काम करतो, द्याचं काम करतो. कारण का अन्न वाया, कारण का आपली जी परिस्थिती होती आज कोरोनामध्ये, काय अन्न म्हणून मेले महाराज, अशी अवस्था झाली महाराज. ठीक आहे, अन्न म्हणून मेले महाराज. त्या अन्नाचा काहीतरी वापर करू नका, एवढेच माझं आजच्या प्रवचनात तुम्हाला सांगायचं आहे. आणि मनाला 24 नंबर दिंडीमध्ये की मन लावा. आणि दुसरा एक विषय सांगायचा आहे आपल्या नंबरचा,
एकदा जर एक नंबर धरला, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर बरोबर उत्तर, 5 नंबर 6 नंबर 7 नंबर 8 नंबर लावले असतात आपल्या दिंडीत. आळंदी पासून जे नंबर धरला ते पंढरपुरापर्यंत ते नंबर पुन्हा सोडले जात नाही. ही आपल्या दिंडीचा नित्य नियम आहे. एवढं मला सांगायचं आहे. झालेली सेवा हराळी वैष्णव हरिदास महाराज यांच्या चरणावर अर्पण करून जे काय सांगता शास्त्राच्या बाहेर गेलो ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे अमृतवाणी पडले हरिदास महाराज समजा मी इथे सेवेला पूर्णविराम देत आहे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गुरुदेव दत्त वासुदेवाय हरिदास महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तो सावे तो सोने मजावे पसाय राणे. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्वर मीरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो गुरुदेवांचे लदोते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी. अनवरत हो मंडळी चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते पियुषांचे चनवे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सदाई सदा सचन स्वैर्यव. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावे जी येत म्हणे श्री विश्वेश्वराओ. होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिदास महाराज की जय. ते पहा आता या ठिकाणी हरिभक्त परायण महाराज वाघमारे सुंदर प्रवचन केलेले. पण महाराज मला वैशिष्ट्य समाजाचा आपल्या आळंदी पंढरपूर वाहिनीमध्ये कुठे जरी आपण असलो तरी आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य आहे की आपलं अन्न आपण वाया घालून देतच नाही. पण जर राहिलं तर बाकीच्या दिंड्यांना बाकीच्या वाटण्यात देतो. आणि आतापर्यंत मी 1973 पासून वारी करतोय. जवळजवळ 50 वर्ष होत आली. मधुकर महाराज पाचार्य त्यांच्या वडिलांपासून त्यांना माहिती आहे. त्या 50 वर्षामध्ये आपल्या दिंडीतल्या कुठल्याही विश्वस्तांनी बाहेरच्या माणसाला कधी उठवलं नाही. एखादा दारू पिऊन जरी आला तर त्याला खायला घालून परत पाठवतो. असं वैशिष्ट्य आहे. कारण आपण अन्नाचा आदर करतो. कारण रोजगार महाराजांची इच्छाच तशी होती की कोणी भुकेला असेल तर भुकेलीला अन्न मिळावं ही महाराजांची इच्छा होती. आणि त्याप्रमाणे आपण चालतो. आज या ठिकाणी सुंदर असं प्रवचन केलेलं आहे. त्याबद्दल आपल्या दिंडीतील जुने वारकरी केरवा पाचारणे यांचे चिरंजीव हरिभक्त परायण मधुकर महाराज पाचारणे यांच्या हस्ते आपण महाराजांना श्रीपद देत आहोत. तर स्वीकार. आणि यानंतर लगेच चहा घ्यायचा आहे. आणि चहा झाल्यानंतर हरिपाठ करायचा आहे. इकडे लक्ष द्या. आता जे प्रवचन झालं मग जे भजन झालेलं आहे दिगंबर महाराज वाघमारे युट्यूबला जावा. तिथं टाका. तिथं टाकल्यानंतर तुम्हाला ही परत मला ऐकायला मिळेल. आणि समस्त हरळे वैष्णव समाज धर्मशाळा ही ती हिडिंग आहे. तिथं काय करा पूर्ण ऐकावं ही नम्र विनंती आहे. परंतु घंटी वाजवायला विसरू नका. सरळ उभे राहा. इकडे इकडे उभे राहा सरळ. कुंडली गवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता सर्वांनी चहा घ्यायचा आहे. आणि चहा झाल्यानंतर लगेच हरिपाठ होईल. तसंच उद्या
प्रवचन जे आहे हरिभक्त परायण मधुकर महाराज पाचारणे यांचं